नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. एकच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. मुंबईत एसआयआर संदर्भात भाजपकडून 17 मार्चला महत्त्वाची बैठक. भाजपकडून सर्व आमदारांना, महापौर उपमहापौरांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश. सुनेत्रा वहिनी एका कार्यक्रमाला VSRच्या विमानाने गेल्या. त्या विमानानं जाणं धोकादायक. आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य. VIP लोकांना ठार मारण्याची सुपारी त्याने घेतली. मिटकरींचा आरोप. ट्रेन किंवा रस्त्याने प्रवास करा, पण VSRने करू नका. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना मिटकरींची विनंती. अहिल्यानगरच्या राहुरीत खंडोबा महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटलांकडून रस्त्याची पाहणी. खंडोबा यात्रेपूर्वी अहिल्यानगर मनमाड रस्त्याला वेग द्या, विखे पाटलांकडून ठेकेदाराला सूचना. साताऱ्यात महिला अधिकारी कर्मचाऱ्यांची नऊवारीत भव्य बाईक रॅली. जिल्हाधिकारी संतोष पाटलांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीचं उद्घाटन. पारंपरिक वेशभूषेमुळे रॅली विशेष आकर्षणाची ठरली. रत्नागिरीत LPG गॅसचा पुरवठा बंद झाल्यानं हॉटेल व्यावसायिकांची मेनू कार्डला कात्री. जास्त गॅस लागणारे खाद्यपदार्थ मेनू कार्डमधून रद्द. डोसा, पुरी, चायनीज, पंजाबी, समोसा असे खाद्यपदार्थांना मेनूमधून कट. हॉटेलमध्ये सध्या ठराविक मेनू. आखाती देशातील युद्धाच्या भडक्याने ग्राहकांवर टंचाईच्या झळा. सातारा शहरातील इंडियन गॅस एजन्सीवर गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यानं ग्राहकांचा संताप. तक्रार करत एजन्सीसमोर ग्राहकांचा आक्रोश. सांगलीच्या मिरजमध्ये गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांची झुंबड. 15 दिवसातून मिळणारे घरगुती गॅस आता मिळत आहेत 25 दिवसांनी. छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर. नारगावात 5 महिन्यांच्या गर्भवती महिलेचं घरातच बेकायदेशीर लिंगनिदान. मुलगी असल्याचं समजल्यानंतर पती, सासू आणि सासऱ्यांकडून महिलेवर दबाव टाकत जबरदस्तीनं गर्भपात. भंडाऱ्यातून 17 वर्षीय तरुणी 2 दिवसांपासून बेपत्ता. वडिलांकडून मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार जवाहरनगर पोलिसात दाखल. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. अकोल्याच्या GMC रुग्णालयात संतप्त रुग्णाकडून डॉक्टरांवर हल्ला. घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.